श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत की आपण जे पेपर कटिंग मागच्या भागात केले होते त्याच्यावरून आपल्याला ब्लाउज कसा कट करायचा हे पाहणार आहोत। तर आपण पहिल्यांदा ब्लाउजचा जो पीस आहे त्याची फोल्डिंग करून मध्ये घडी टाकलेली आहे आणि जी बंद घडीची बाजू आहे ते आपल्या साईडला घेतलेले आहे। जो ब्लाउज पीसचा पणा आहे पूर्ण त्याची मी उभी घडी घातलेली आहे आणि तो आपल्याकडे केलेला आहे आणि बंद घडीच्या बाजूने मी पाठीमागच्या भागाचे माप ठेवून हे भागाचं माप कट करत आहे। आता यामध्ये अस्तरच्या ब्लाउज सारखे जास्तीचे माप सोडायचे नसते, तर जेवढा पेपर कटिंग आहे तेवढेच माप परफेक्टपणे कट करून घ्यायचे असते। तर अशा प्रकारे मी पाठीचा भाग केलेला आहे आणि यामध्ये आपल्याला जेवढी जागा कमीत कमी जागेत पेपर कटिंग कसे बसवायला येईल हे आपण पाहायचे असते, कारण याचे भाग कधी कधी बसत नाहीत किंवा आपल्याला जर फुलबाही घ्यायची असेल तर आपल्याला कापड जे आहे ते आपल्याला एकदम परफेक्टच वापरावे लागते। तर अशा प्रकारे मी मुंड्याचा पण भाग जिथे बसेल त्या ठिकाणी आपण कट करून घेतलेला आहे आणि मुंड्याचा हे आकार आपण टाकून आपल्याला कट करायचा आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कळवण्यासाठी यूट्यूब चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा आणि आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यास विसरू नका। अशा प्रकारे मुंड्याचा भाग कापून झालेला आहे। आता राहिलेल्या भागामध्ये मी कटोरी कट करून घेणार आहे। जर कापडाचा पणा खूपच कमी असेल तर आपण सर्व जी मापे आहेत ती एक प्रकारे टाकून घ्यायची आहेत आणि आखून घ्यायची आहेत, नंतरच ती कट करायची आहे, जेणेकरून आपले जे कापड आहे ते पुरते आहे की नाही हे पाहण्यासाठी। आता जो मोठा भाग राहिलेला होता तिथं मी बाहीचा भाग कट करत आहे। ही बाही माझी मोठ्या स्वरूपाची आहे, पफ स्लीव्ज आहे, त्यामुळे ही बाही मी टाकत आहे आणि कट करून घेत आहे। तुम्हाला जर या बाहीचं पेपर कटिंग आणि स्टिचिंग कशा प्रकारे करायची हे जर पाहायचं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन याचा व्हिडिओ नक्की पहा। तर आता ही बाही कट करून घेतलेली आहे आणि जे राहिलेला भाग होता त्याच्यातून मी ब्रेशर पट्टी मांडून 4 ब्रेशर पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे आपल्या ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे।